Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. नाशिक विधान परिषदेमध्ये धक्कादायक निकाल. शिंदेच्या शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना पराभूत करत अपक्ष उमेदवार गोकुळ गीतेंचा विजय. गीतेंना 389 मतं. कार्यकर्त्यांकडून जल्लोष. नाशिक विधान परिषदेतील पराभवानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी. महायुती धर्माचं पालन का झालं नाही, शिंदेंचा सवाल. उदय सामंत आणि पदाधिकाऱ्यांकडून पराभवाची सर्व माहिती मागवली. सूत्रांची माहिती. नाशिकमधील पराभव आम्ही स्वीकारला. नरेंद्र दराडे यांच्या आरोपांसंदर्भात चौकशी केली जाईल. पराभवाचं आत्मचिंतन करू. मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदे सोडून महायुतीच्या सर्व नेत्यांकडून विश्वासघात, गद्दारी झाली. मला अंधारात ठेवून गीतेंना ताकद दिली. नाशिक विधान परिषदेतील पराभवानंतर नरेंद्र दराडे यांचा आरोप. जल्लोष करणाऱ्या गीतेंच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ. नाशिकमधील पराभवामागील कारण शोधू. विश्वासघात आमच्या रक्तात नाही. नरेंद्र दराडे हरल्यामुळे वेगळ्या मनस्थितीमध्ये. दराडेंच्या नाराजीवर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. प्रचार थांबवला, मात्र कार्यकर्त्यांनी ऐकलं नाही. निवडणुकीवेळी माझा बाप काढण्यात आला. दराडे निष्क्रिय उमेदवार म्हणून मतदारांची नापसंती होती. विजयानंतर अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा निशाणा. ठाकरेंचे फुटीर. 6 खासदार मुंबईमध्ये दाखल. खासदारांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद होणार. शिंदेंच्या उपस्थितीमध्ये खासदारांचा पक्ष प्रवेश होणार. आमदार खासदार फोडा, आम्ही लढत राहणार. शेवट काय होतो हे शिंदेंनी बघावं. आदित्य ठाकरेंचा पलटवार. तर बंडखोरांनी भाजपच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवून दाखवावी. आम्ही पराभव करू. आदित्य ठाकरेंचं आव्हान. खासदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंची आज आमदारांसोबत बैठक. विधानसभा आणि विधान परिषदेच्या सर्व आमदारांसोबत चर्चा करणार. डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंचे प्रयत्न. भाजपच्या आमदार आणि खासदारांची आज महत्त्वाची बैठक. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत संध्याकाळी वर्षा निवासस्थानी चर्चा. आमदारांचं रिपोर्ट कार्ड मांडलं जाणार. अत्याचारी Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.